नमस्कार, मी प्रणाली पाटील. स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा व्लॉग आपण स्टार्ट करूया. त्याच्या आधी आजचं काय सीन आहे तर तुम्हाला सांगते. तर आज आपल्याला 2 केक आहेत. स्पेसर केक आहे. स्पेसर पण अजून माझ्यापर्यंत पोहोचला नाही आहे, ठीक आहे. आणि आज मला काही करून जायचं आहे कांदिवलीला. वर्कशॉप आहे, ते अटेंड करायचं त्याच्यासाठी. आणि मी केकचं काम किती झालं ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हा आणि हे केक मी प्रॉपर फिल करून ठेवलेले आहेत, सेट केलेले आहेत. तर एवढं केकचं काम केलं आहे. आणि असा विचार आहे की जाऊन आल्यावर क्रीम बनवून लगेच केकला फिनिशिंग द्यायची. आणि जी थीम काय लागणार आहे मोठ्या केकची ती मी रेडी करून ठेवलेली आहे. जे काय केकवर लागणार आहे ते एका बाजूला पॅक करून ठेवलेले आहे. ओके, सो म्हणजे आल्यावर फिनिशिंग देऊन ते यूज करणार. आणि दुसरा जो आहे तो फोटोशूटसाठी केक पाहिजे, बेबीसाठी, होळीचा असं. तर मग ते प्लॅन आहे की आल्यावर करायचा. कारण की कसं आहे, जरी केकवर कलरचं ते डेकोरेशन केलं तर कलर स्प्रेड होणार संध्याकाळपर्यंत. म्हणून माझा विचार आहे की ते सगळं आल्यावरच करायचं. आणि वर्कशॉपचं टायमिंग आहे 11 ते 1 आणि 2.5 तास जायला लागतो, 2.5 तास यायला लागतो टिटोळ्यापासून, ठीक आहे. तर मग आता तर बघूयात मला वेळेवर येतं का, केक कम्प्लीट होतं का. ॲक्च्युली सिरियसली मलाच खूप टेन्शन आहे, पण बघूयात सगळं टायमावर कवर करायचं. असं आहे काय? थांब ना, कुठून जायचं आपल्याला? ओके, तर इकडनं मला निघायला 2:15 झालेत. आता कुठे काम आहे? ठाणूकर मेट्रो स्टेशनला आहे. बघूयात, 2:15 तर इथे झाले. घरी पोचवायला किती 4-5 वाजतील, तेव्हा जाऊन केक करायचे. सो आता बघूयात, फटाफट जायचं ट्राय करू. अरे खुल. Thank you. Lucky. वाव, मोमोज ओके. जाताना गेलं तर लोकलने, येताना तिकडनं मेट्रो, परत तिकडनं मेट्रो, परत घाटकोपरला लोकल. कुठे आलं का माहिती. कुठे जायचं आहे?
बर्गर खायला या बर्गर. घे तू. कसला देतो ना. आता तिकीट काढलं नव्हतं, जाताना सिंगलच तिकीट काढलं, येताना मेट्रोने यायचं होतं म्हणून. आता बघूया, चाललोय. ओके, तर 5:15 झालेत आणि आम्ही कटरा स्टेशनला पोचलो आहे. येस, आता टेन्शन आहे कारण की माझा अंदाज होता 4पर्यंत, 4:30पर्यंत घरी येऊ. 1 तास लेट आहोत. तर आता काम किती फास्ट करायला लागेल तुम्हाला पण अंदाज आला असेल. तर चलो घरी जाऊन काम स्टार्ट करूया. ओके, तर किती 7:30ला 5 मिनटं बाकी आहेत आणि आपले दोन्ही केक कंप्लीट झालेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते फटाफट. हा होळीचा केक करायचा होता म्हणून मी कलर स्प्रिंकल्स करून घेतले आणि कलरच्या वाट्या ठेवल्यात 1 2 3 4 आणि एक आडवी पडलेली अशी वाटी ठेवली आहे. तर हा होळीचा केक आहे. तर हा बघा आपला केक रेडी आहे. खाली एक लेअर ठेवली आहे, त्याच्यावर मशीन, त्याच्यावर स्पेसर, त्याच्यावर हा केक, त्याच्यावर क्राऊन. ओके, असं दाखवते. हे बघा. ठीक आहे, आता मी ना ह्याला ऑन करते. कुठे बटन? 1 मिनिट. हे बघा, बटन ऑन केल्यावर आपला हा केक असा गोल फिरतो. सो हा 1.5 किलोचा केक आहे. वरती क्राऊनमध्ये फोटोज, खाली रोटेटिंग मशीन, त्याच्या खाली केक. समजलं? आणि आतमध्ये लायटिंग ठेवली. बस, हा आपण केक रेडी आहे. चाललाय केक मी ह्याच्यात पॅक करून घेतले आणि स्पेसर सगळं ह्यात पॅक केलंय. ओके, तर दोन्ही केक केले, टायमावर झालं. कारण की येस, आधी होळीचा केक गेला, फोटोशूटसाठी पाहिजे होता. त्याचे फोटोज पण आहे, ते तुम्हाला दाखवते. ओके, बघितले. तर हा फोटोशूटसाठी होता होळीचा आणि आता होळी नाही. ओके, होळी होऊन गेली, लेट फोटोशूट झालं असेल म्हणून. आणि दुसरा केक होता तो ॲक्च्युली उद्या बड्डे आहे, पण त्यांना रात्री 12 वाजता सेलिब्रेट करायचं होतं. सो त्यांनी लेट नेला केक. ठीक आहे, तर मग तेवढा टाईम पिरियड मला मिळाला. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आय डोंट थिंक एवढं काय बघायला भेटलं असेल. तर ठीक आहे, जसं दिवस गेला तसं मी तुम्हाला दाखवलं. 1.5 ते 2 तासामध्ये मी दोन्ही केक फायनल केले, कारण की आपण सेट करून ठेवलेले. थीम रेडी होतं, सगळं रेडी होतं, म्हणून मला फटाफट फक्त डेकोरेट करायचं होतं. तर 1.5-2 तासामध्ये दोन्ही केक आपल्याला डेकोरेट करता आले. ठीक आहे, तर ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.